आशिष तरळ. स्ट्राईकचा फलंदाज सलमान नाईक. स्ट्राईकचा फलंदाज सलमान नाईक. नॉन स्ट्राईकला निवृत्ती भोसले. सामन्यातला पहिला चेंडू. उत्तम स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटची कळ घेऊन जातोय. निश्चितपणे थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. निश्चितपणे दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल. संधीचं मात्र सोनं केले दोन्ही फलंदाजांनी. पहिल्याच चेंडूवरती 2 धावा. क्षमा असावी. लेग बाईचा इशारा येतोय. आमचे दोन्ही पंच कालपासून आपण पाहतोय अगदी सुरेख अशी पंचगिरी मैदानावरती अक्षय पाटील आणि विश्वनाथ लिंगायत. गोलंदाजी मार्कवरती मात्र असेल. संघाचं पहिलं षटक आहे. वैयक्तिक पहिलं षटक आहे. गोलंदाज आशिष. यावेळी मात्र पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन केलेला चेंडू. एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती मात्र 2 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. लेगबाईच्या स्वरूपात 2 धावा. अतिरिक्त धावेने मात्र सामन्याची सुरुवात होते. 5 षटकांचा सामना आहे. 2 षटकांचा पॉवर प्ले. संपूर्ण स्पर्धा यूट्यूब लाईव्ह असणारी स्पर्धा GTC लाईव्हच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन. टप्पा पडल्यानंतर मात्र उत्तम स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क नसेल. चेंडू सरळ जातोय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. एक अत्यंत दर्जेदार अशी स्पर्धा आपण पाहतोय. तब्बल 2 लाख रुपये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक असणारी स्पर्धा. द्वितीय क्रमांकाचं 1 लाख रुपयाचं पारितोषिक. यावेळी मात्र थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू. काही काळ हवेत असेल चेंडू. क्षेत्ररक्षक थोडासा दूरवरती आहे. पाठलाग सुरू आहे. दुसरी धाव घेण्याचा देखील निश्चितपणे प्रयत्न होतोय. यावेळी मात्र सलमान नाईकच्या बॅटमधून निघालेल्या 2 धावा. या 2 धावेने धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचेल. 4 धावा धावफलकावरती असतील. कालचा दिवस मात्र गाजवला होता राज 11 संघाचा. आकाश ज्यानं 4 चेंडूवरती 4 बळी आणि लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 षटकार. वैभव असाद संघाच्या दीपकनं देखील काल 12 चेंडूमध्ये 50 धावांची अफलातून खेळी केली होती. या ऐतिहासिक मैदानावरती एक रेकॉर्ड ब्रेक खेळी. 12 चेंडूमध्ये 50 धावा. वैभव असाद संघाचा फलंदाज दीपक. यावेळी मात्र उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जाऊन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसलाय. पुन्हा एक निर्धाव चेंडू राहतोय. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन मात्र पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती आशिष तरळ संघाचं पहिलं षटक. वैयक्तिक पहिलं षटक. गांगेश्वर तळवडे संघाचा हा गोलंदाज. समोर फलंदाज आपण पाहतोय केदारलिंग लांजा संघाचा हा फलंदाज. यावेळी मात्र पुन्हा चेंडू काही काळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करेल. सुंदर असा झेल टिपलाय. अगदी अंतिम टप्प्यामध्ये झेल हा टिपला गेलाय. सुंदर पहिलं यश मिळवून देतोय. सलमान नाईकची मात्र खेळी संपुष्टात येते. वैयक्तिक 2 धावावरती सलमान परततोय. संघाची धावसंख्या मात्र असेल 4 धावा.
गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय वैयक्तिक पहिलं षटक आणि संघाचं दुसरं षटक. गांगेश्वर संघाचा गोलंदाज अभिषेक यादव. यावेळी मात्र एक खोलवर टप्प्याचा चेंडू खेळाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टिपण्याचा प्रयत्न. झेल मात्र टिपलाय. दुसरा धक्का असेल. पहिल्याच चेंडूवरती आपल्या संघासाठी यश मिळवतोय. नवीन फलंदाज असेल अरबाज नाईक. गोलंदाजी मार्कवरती एक यशस्वी गोलंदाज पहिल्याच चेंडूवरती बळी मिळवलाय अभिषेक यादव. यावेळी मात्र लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू हा चेंडू मात्र खेळलाय. निश्चितपणे जोपर्यंत क्षेत्ररक्षित केला जातो मिडॉनच्या दिशेने एक धाव मात्र या चेंडूवरती घेतली जाते. धावफलकावरती धावसंख्या असेल 5 धावा. 2 बाद 5. पहिल्या षटकामध्ये सलमान बाद होऊन परतलाय. दुसऱ्या षटकामधील पहिल्याच चेंडूवरती एक बळी मिळवलाय. मैदानावरती दोन्ही फलंदाज अरबाज नाईक आणि नाझिम नाईक दोन्ही फलंदाजांना मात्र एक सुंदर फलंदाजी करावी लागेल. एक चांगली धावसंख्या उभा करावी लागेल. कारण ज्यावेळी गांगेश्वर तळवडे संघाच्या संघनायकांनी नाणेफेक जिंकली त्यावेळी त्यांनी सांगितलं की आम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि समोरच्या संघाला 40 धावापर्यंत रोखण्याचा आमचा मानस असेल. अगदी त्या दृष्टीनं त्या विचारानं गोलंदाजी करताना आपण पाहतो एक नियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळते. पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन. यावेळी मात्र हा स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक असेल. सुंदर क्षेत्ररक्षण. निश्चितपणे या चेंडूवरती मात्र एक धाव. जोपर्यंत क्षेत्ररक्षित करतोय तोपर्यंत एक धाव. धावफलकावरती धावसंख्या असेल 6 धावा धावफलकावरती. एक आकर्षक असं मैदान पाहतोय. संपूर्ण ग्रीन ग्रास असणार हे मैदान आपण पाहतोय. खानविलकर क्रिकेट स्टेडियमच्या या ऐतिहासिक मैदानावरती सुरू असणारा हा थरार क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा जल्लोष, क्रिकेटचा महोत्सव, क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा महासंग्राम. कार्यसम्राट चषक 2022च्या निमित्तानं या मैदानावरचा आजचा हा पहिला सामना खेळला जातोय. गांगेश्वर तळवडे विरुद्ध केदारलिंग लांजा. यावेळी मात्र एक जबरदस्त स्ट्रोक पंच केलाय. चेंडू सरळ भिरकावलाय सीमारेषेच्या वरून. षटकार. आतमध्ये एक उत्तुंग असा षटकार देखील मारला गेला. या सामन्यातला पहिला षटकार ठरलाय. अरबाज नाईकच्या बॅटमधून निघालेला एक आक्रमक, विध्वंसक, स्फोटक, वादळी, सुनामी, झंझावती, डायनामाइट षटकार. सुंदर फलंदाजीचं प्रदर्शन. एक शिवसेना युवा सेनेचा ब्रँडेड षटकार या सामन्याच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी आपण पाहिलं की या षटकातील पहिल्या चेंडूवरती बळी मिळवला. त्याच्यानंतर सुंदर फलंदाजीचं प्रदर्शन मात्र केलं जात आहे. जे संघ आज या स्पर्धेमध्ये सामने खेळण्यासाठी आले त्या संघ नायकांना त्या खेळाडूंना सूचना असेल आपण समालोचन कक्षामध्ये येऊन रिपोर्टिंग करायचं. जे संघ मैदानावरती आलेले आहेत त्या संघाने आपलं रिपोर्टिंग करायचं. एक सुंदर प्रेक्षणीय असा षटकार मात्र पाहायला मिळाला आहे अरबाज नाईकच्या बॅटमधून. अशाच प्रकारची एक दर्जेदार स्फोटक फलंदाजी करावी लागेल. कारण आपण पाहतोय 5 षटकांचा सामना आहे. मर्यादित षटकांच्या सामन्यामध्ये एक चांगली धावसंख्या, सन्मानजनक धावसंख्या समोरच्या संघासमोर उभी करावी लागेल. अगदी आयोजकांची मेहनत देखील आपण पाहतोय. यावेळी मात्र पुन्हा एकदा बरसलाय लागोपाठचा दुसरा ब्रँडेड शिवसेना युवा सेनेचा ब्रँडेड षटकार मात्र अरबाज नाईकच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. सुंदर फलंदाजीचं प्रदर्शन, नेत्रदीपक फलंदाजी.
यावेळी मात्र एक खोलवर टप्प्याचा चेंडू, हा चेंडू खेळलाय, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण होतंय. निश्चितपणे दुसरी धाव घेण्याचा देखील प्रयत्न होतोय. या चेंडूवरती मात्र निश्चितपणे 2 धावा. या 2 धाव्याने मात्र धावफलकावरती धावसंख्या असेल 20 धावा धावफलकावरती. दोन षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या 20 धावा, 2 बाद 20 धावा. 2 फलंदाज बाद होऊन परतले. सलमान नाईक आणि निवृत्ती भोसले हे 2 सलामीवीर पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर मात्र अरबाजनं सुंदर प्रेक्षणीय फलंदाजी केली मागच्या षटकामध्ये. त्याला अशाच प्रकारची फलंदाजी जर केली तर या सामन्यामध्ये एक चांगली आव्हानात्मक धावसंख्या उभा करता येईल. कारण मुळातच प्रत्येक संघाला विजय हा आवश्यक आहे. नॉकआउट पद्धतीचे सामने आपण पाहतोय. काल देखील दिवसभरामध्ये 10 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते, ज्याच्यामध्ये वैभव वसाहत लांजा या संघानं अगदी शेवटपर्यंत प्रत्येक सामन्यामध्ये विजय मिळवत पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केला आणि सेमीफायनलमध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरलाय वैभव वसाहत लांजा. संपूर्ण स्पर्धा आपण पाहतोय GTC लाईव्हच्या माध्यमातून. जगभरामध्ये 185 पेक्षा अधिक देशामध्ये यूट्यूब लाईव्ह प्रक्षेपण या स्पर्धेचं आपण पाहू शकता. या संपूर्ण स्पर्धेसाठी पंचांची देखील महत्त्वाची कामगिरी, सुरेख अशी कामगिरी, अविरत अशी मॅरेथॉन कामगिरी काल दिवसभरामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाली. आमचे पंच अक्षय कोळंबेकर, अक्षय पाटील आणि विश्वनाथ लिंगायत. प्रत्येक चेंडूवरती काय होतंय, चौकार षटकार, प्रत्येक चेंडूवरती विकेट, कोणत्या गोलंदाजानं किती धावा दिल्या, कोणत्या फलंदाजानं किती धावा दिल्या, याची संपूर्ण माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. एक आकर्षक असं गुणलेखिका दर्शना पवार यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत. मी क्रिकेट समालोचक इर्शाद बागवान आणि माझ्या समवेत गेल्या 15-16 वर्षापासून समालोचन क्षेत्रामध्ये एक अग्रेसर नाव डोंबिवलीचे सन्माननीय प्रसादजी परब आणि सिद्दीक मेमन. यूट्यूब लाईव्हचं प्रक्षेपण GTC लाईव्हची संपूर्ण टीम आपल्यासोबत कार्यरत आहे. गणेश भगत, संदीप मोरे, अक्षय कडू, कुणाल इंदप, विकास पवार आणि प्रवीण शिंदे. दरम्यान हा एक स्ट्रोक खेळला गेलाय. निश्चितपणे सुंदर क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. एक धोकादायक धाव घेतली आहे. गरज नसताना केलेला पराक्रम. फलंदाज मात्र बाद होतोय. धावबाद होऊन परततोय. गरज नसताना केलेला पराक्रम आहे. दुसरी धाव घेण्याची गरज नव्हती. मागच्या षटकामध्ये चांगल्या प्रकारची धावसंख्या उभा केली होती. हळूहळू आपण पाहतोय मैदानावरचे फ्लड लाईट्स देखील सुरू होत आहेत. मैदानावरचा उजेड देखील वाढतोय. अगदी सुंदर असं फ्लड लाईटमध्ये सुरू असणारा हा एक विहंगम दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय. एक नेत्रदीपक दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय. नवीन फलंदाज मात्र असेल सौरभ सुर्वे. सौरभ सुर्वे आणि अरबाज नाईकची जोडी मात्र मैदानावरती एक संघर्ष पाहायला मिळतोय. क्रिकेटचं मैदान म्हटलं की एक संघर्षाचं मैदान. प्रत्येक चेंडूवरती संघर्ष पाहायला मिळतोय. क्रिकेटचं मैदान म्हटलं की धावांसाठी संघर्ष आहे, बळींसाठी संघर्ष आहे, प्रत्येक चेंडूवरती संघर्ष. आणि क्रिकेटच्या मैदानावरचा संघर्ष यात्री म्हणजे ज्याच्यामध्ये नाव घेतलं जातं भारतीय संघाचा युवराज सिंग, ज्यानं कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावरती मात करून पुन्हा एकदा भारतीय क्रिकेटला गतवैभव प्राप्त करून देणारा खेळाडू युवराज सिंग. त्याच्यामुळे क्रिकेटचा खेळ म्हणजे मुळात पहिल्या चेंडूपासून अगदी संघर्षाचा खेळ आहे. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा सज्ज असेल गोलंदाज. हा चेंडू मात्र निश्चितपणे हा निर्धाव चेंडू असेल. तिसरं षटक टाकलं जातंय. वैयक्तिक दुसरं षटक असेल. गोलंदाजी मार्कवरती असेल गोलंदाज आशिष तरळ. यावेळी मात्र पुन्हा एकदा उत्तुंग फटका मारण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन, नियंत्रित गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहणारा उजव्या एष्टीच्या बाहेर असणारा चेंडू मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. निश्चितपणे हा चेंडू कव्हर्समधून एक प्रेक्षणीय स्ट्रोक पाहायला मिळू शकला असता, परंतु हा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि चेंडू परिणामी निर्धाव राहतोय. कोणत्याही प्रकारची धाव नसेल. यावेळी मात्र हा चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक थोडासा दूरवरती आहे. निश्चितपणे क्षेत्ररक्षित करतोय तोपर्यंत एक धाव घेतली. दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न होतोय. यावेळी मात्र निश्चितपणे 2 धावा. या 2 धावेने धावफलकावरती धावसंख्या असेल 23 धावा धावफलकावरती. 3 बाद 23.
23 रन, लॉस ऑफ 3 विकेट, प्रोग्रेस थर्ड ओवर। तीसरा ओवर मैदान पर जारी, अब तक 3 विकेटों के नुकसान पर 23 रन स्कोर कार्ड पर। यावेळी मात्र पुन्हा एकदा बरसला एक ब्रँडेड अफलातून षटकार। कॉंग्रॅच्युलेशन सौरभ सुर्वे, 78 मीटरचा षटकार समोरच्या साईड स्क्रीनवरती आपण पाहू शकताय। कॉंग्रॅच्युलेशन सौरभ, 78 मीटरचा षटकार। कॅमेरामन थोडासा ब्राईट करा साईड स्क्रीन, थोडा अजून थोडा ब्राईट करा। ओके राईट। हा चेंडू मात्र खेळाय निश्चितपणे क्षेत्ररक्षक असेल, जोपर्यंत क्षेत्ररक्षित करतोय तोपर्यंत एक धाव। याच्यासाठी जीटीसी लाईव्ह प्रसिद्ध आहे, आपण पाहतोय की संपूर्ण चेंडूची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली जाते। आपण साईड स्क्रीनवर जर नजर टाकली आपण समोरच्या बाजूला, तर अगदी दर्जेदार प्रक्षेपण जीटीसी लाईव्हच्या माध्यमातून। आमच्या कॅमेरामनचं कौतुक करावं तितकं कमी, कारण ज्यावेळी मी सांगितलं थोडंसं ब्राईट करा, प्रेक्षकांना देखील आवाज आला, हो आता बरोबर दिसतंय, राईट आहे। कॅमेरामन तुमचा अँगल देखील राईट आहे, तुमचं फोटोशूट देखील राईट आहे, अभिनंदन असेल आपलं। जाऊया पुन्हा एकदा मैदानावरती। धावपलकावरती धावसंख्या असेल 3 बाद 30 धावा धावपलकावरती। दरम्यान 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय। 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती 30 धावा। आतापर्यंत 3 षटकार मात्र पाहायला मिळाले, 2 षटकार अरबाज नाईकच्या बॅटमधून तर 1 षटकार सौरभच्या बॅटमधून। गोलंदाजी मार्कवरती असेल प्रशांत आंबेकर। आखूड टप्प्याचा चेंडू, समाचार घेण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र सरळ भिरकावला, एक फ्लायटेड षटकार। प्रत्येक चेंडूवरती डीजेचं देखील आपल्याला सहकार्य लाभतंय। या स्पर्धेमधला आतापर्यंतचा हा 51वा षटकार आहे। पुन्हा एकदा यावेळी थोडासा मिसटाईम फटका आहे, परंतु क्षेत्ररक्षक दूरवरती असेल, निश्चितपणे एक धाव घेतली, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय। अशाच प्रकारच्या धावा मात्र जमाव्या लागतील, कारण प्रत्येक चेंडूवरती धाव महत्वाची आहे। लोकशाहीमध्ये जसं प्रत्येक मत विचारामध्ये घेतलं जातं, क्रिकेटच्या मैदानावरती प्रत्येक धाव महत्वाची। ऋषिकेश देसाई समालोचन कक्षामध्ये यायचे। ऋषिकेश देसाई, धावपलकावरती धावसंख्या 38 धावा, 3 बाद 38। आतापर्यंत या सामन्यामध्ये 4 षटकार मात्र पाहायला मिळालेत। अरबाज नाईकच्या बॅटमधून 2 षटकार आणि सौरभ सुर्वेच्या बॅटमधून 2 षटकार। दरम्यान गोलंदाज प्रशांत, पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, यावेळी मात्र पुन्हा एकदा समाचार घेतला, एक ब्रँडेड षटकार। मैदानाच्या चौपेर मात्र फलंदाजी करतोय सौरभ। सुरुवातीला आपण पाहिलं की एका षटकामध्ये अरबाजनं 2 षटकार लागोपाठच्या चेंडूवरती मारल्यानंतर या षटकामध्ये मात्र सौरभनं एक सुंदर प्रेक्षणीय फलंदाजीचं प्रदर्शन केलं। धावपलकावरती धावसंख्या असेल 44 धावा, 44 रन इज ऑन स्कोर कार्ड। 44 म्हटलं की नजरेसमोर उभा राहतो जर्सी क्रमांक 44 भारतीय संघाचा वीरेंद्र सेहवाग। चेंडू आतमध्ये द्यायचा आहे, मैदानामध्ये चेंडू द्यायचा आहे। दरम्यान पुन्हा एकदा चेंडू येतोय मैदानामध्ये। अगदी स्कॉटलंड यार्ड पोलिसापेक्षा कमी वेळेमध्ये चेंडूचा शोध लावलाय। 2 मिनिट आणि 11 सेकंदानंतर चेंडू मैदानामध्ये येतोय। ते आमच्या आयोजकांचं देखील कौतुक असेल। खऱ्या अर्थानं कार्यसम्राट चषकामध्ये खूप दूरवरती गेलेला चेंडू आणण्यासाठी खूप मेहनत, परंतु त्या प्रेक्षकाचं देखील कौतुक असेल। पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, यावेळी मात्र हा चेंडू पुन्हा एकदा चेंडू खेळलाय, सरळ भिरका, नो बॉल कॉल आहे आणि षटकार आहे।
पुन्हा एकदा आपल्या सर्व प्रेक्षकांच्या नजरा साईड स्क्रीनवरती जात आहे. आपण साईड स्क्रीनवरती पाहतोय, समोर जे साईड स्क्रीन लावलंय, डिजिटल स्कोर कार्ड लावलंय, त्याच्यावरती आपण पाहू शकता कॉंग्रॅच्युलेशन केदारलिंग लांजा, 50 धावा पूर्ण. समोरच्या साईड स्क्रीनवरती जर आपण नजर टाकली तर आपण पाहू शकता कॉंग्रॅच्युलेशन केदारलिंग लांजा, 50 धावा पूर्ण. यावेळी मात्र पुन्हा एकदा बरसलाय हा चेंडू देखील, सुंदर प्रेक्षणीय षटकार. कार मारण्याचा पराक्रम, मात्र सुंदर फलंदाजीचं प्रदर्शन, सुंदर फलंदाजी करतोय. यावेळी मात्र पुन्हा एकदा हा चेंडू खेळला. यावेळी मात्र क्षेत्ररक्षक दूरवरती असेल, झेल टिपण्याचा प्रयत्न असेल, झेल मात्र सुटलाय. कॅच छोटा, दिल तोटा और बल्लेबाजों 2 रन भी लुटा. या चेंडूवरती जर झेल होऊ शकला असता तर निश्चितपणे एक फलंदाज बाद होऊ शकला असता. एक आक्रमक, विध्वंसक, स्फोटक, वादळी, सुनामी, झंझावती, डायनामाइट फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. सौरभनं मात्र खऱ्या अर्थाने एक नेत्रदीपक फलंदाजी केली. पुन्हा एकदा बरसला, या चेंडूवरती देखील एक उत्तुंग बिग हिट केलाय. चेंडू मात्र सरळ भिरकावलाय सीमारेषेच्या वरून, षटकार. धावा, तब्बल 35 धावा या षटकामध्ये. काय जबरदस्त फलंदाजीचं प्रदर्शन केलंय. निश्चितपणे जितकं कौतुक करावं फलंदाजाचं तितकं कमी आहे. सौरभ सुर्वेनं मात्र मागच्या षटकामध्ये तब्बल 35 धावांची लूट केलेली आहे. 12 चेंडूमध्ये 43 धावावरती फलंदाजी करतोय सौरभ. सौरभनं मात्र लागोपाठच्या चेंडूवरती षटकार मारून आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. नावाप्रमाणेच आपल्या कामगिरीला देखील साजेशी अशी खेळी करतोय सौरभ. सौरभने एक दर्जेदार फलंदाजी केली. आक्रमक, स्फोटक, विध्वंसक, सुनामी, डायनामाइट, झंझावती फलंदाजी करून षटकारांचा मात्र या मैदानावरती पाऊस पाडलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 3 बाद 65, 65 लॉस ऑफ 3 आफ्टर 4 ओवर. 4 ओवर की समाप्ति हो गई, 3 विकेटों के नुकसान पर अब तक 65 रन. गोलंदाजी मार्कवरती सिद्धू पाटोळे. स्ट्राईकचा फलंदाज अरबाज, 4 चेंडूमध्ये 15 धावावरती फलंदाजी करतोय. हा चेंडू मात्र खेळलाय. निश्चितपणे क्षेत्ररक्षक दूरवरती दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु निश्चितपणे नकार दिला. एक चांगली धावसंख्या असेल, कारण याच्या अगोदर आपण पाहिले गरज नसताना केलेला पराक्रम होता. एक फलंदाज धावबाद होऊन देखील परतला होता. यावेळी मात्र 5 चेंडूचा खेळ बाकी असेल. उर्वरित 5 चेंडूमध्ये कशा प्रकारची फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी सौरभ, कारण याच सौरभनं 12 चेंडूमध्ये 43 धावांचा पाऊस या मैदानावरती पाडलाय. प्रेक्षकांची मनोरंजन करणारी खेळी करतोय कार्यसम्राट चषक 2022 मध्ये. पुन्हा एकदा एक उत्तुंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू सरळ भिरकावलाय सीमारेषेच्या वरून, षटकार. धावांची भागीदारी, दोन्ही फलंदाज आपल्या लौकिकात साजेशी कामगिरी करतायत. शुद्ध मराठीमध्ये सांगायचं झालं तर ढवळ्या शेजारी पवळा बांधला, वाण नाही पण गुण लागला. दोन्ही फलंदाजांनी अगदी षटकारांचा पाऊस या मैदानावरती पाडण्याचा पराक्रम केलाय. विशेषतः आक्रमक, स्फोटक, विध्वंसक फलंदाजी केली आहे सौरभ. यावेळी मात्र निश्चितपणे उजव्या एष्टीच्या थोडासा बाहेर टप्पा पडल्यानंतर अगदी उसळी घेणारा चेंडू, मात्र निर्धाव चेंडू असेल. धावफलकावरती धावसंख्या 72 धावा. 14 चेंडूमध्ये 49 धावावरती फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी सौरभ. एक जबरदस्त खेळी आपल्या संघासाठी, क्रीडा रसिकांच्या डोळ्याचं पारणं फेडणारी खेळी करतोय. दरम्यान या चेंडूवरती मात्र क्षेत्ररक्षक दूरवरती आहे.
नो बॉल कॉल असेल. 50 धावा पूर्ण करतोय. जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करायचंय. 50 धावा पूर्ण करतोय. 50 धावांची खेळी. 15 चेंडूमध्ये 50 धावांचा पाऊस पाडलाय. काल याच मैदानावरती वैभव वसाहत संघाचा फलंदाज दीपकनं 12 चेंडूमध्ये 50 धावांची खेळी केली होती. एक शॉर्ट रन आहे ज्याच्यासाठी केली धाव त्यातून पंचांनी कमी केली एक धाव. धाव फलकावरती धावसंख्या असेल 74. पुन्हा एकदा बरसला. या चेंडूवरती देखील एक आपला तो षटकार. जाते खऱ्या अर्थानं मनासारखा राजा आणि राजासारखं मन अशा प्रकारची एक दर्जेदार खेळी करतोय. आतापर्यंत 8 षटकारांचा पाऊस पाडलाय. 16 चेंडूमध्ये 56 धावावरती फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा हा चेंडू खेळलाय. आखूड टप्प्याचा चेंडू होता. निश्चितपणे दुसऱ्या धावीसाठी प्रयत्न असेल. या चेंडूवरती मात्र पुन्हा एकदा 2 धावा. तब्बल 8 षटकारांचा पाऊस पाडलाय. आपल्या विभागातील एक समालोचक माझे मार्गदर्शक मित्र बादल चौधरी जे अस्सल मालवणी भाषेतून समालोचन करतात त्यांच्या भाषेत जर सांगायचं झालं तर सौरभची खेळी म्हणजे आग खातय आणि इंगळ्या वखतय अशा प्रकारची सौरभनं खेळी आजच्या या मैदानावरती साकारले. 56 धावामध्ये तब्बल 8 षटकारांचा पाऊस पाडलाय. फलंदाज मात्र धावबाद होऊन परततोय. धावफलकावरती धावसंख्या असेल 82 धावा. धावफलकावरती जोरदार टाळ्या वाजून स्वागत करायचे. 17 चेंडूमध्ये 58 धावांची झंझावती खेळी. या स्पर्धेतलं वैयक्तिक पहिलं अर्धशतक झळकवलं आणि स्पर्धेतलं दुसरं अर्धशतक. 82 धावा बनवलेत आणि 83 धावांचं लक्ष असेल. टार्गेट इज ऑन 83. याच्यानंतर दुसरा जो सामना असेल महालक्ष्मी गव्हाणे विरुद्ध राजन साळवी फॅन्स क्लब. या संघामध्ये हा सामना खेळला जाईल. आज जे सामने खेळले जातील तिसरा सामना असेल साहेब 11 विरुद्ध वडवली वॉरियर. त्याच्यानंतर सामना असेल जिगर साई गावखडी विरुद्ध युवा स्पोर्ट रत्नागिरी. त्याच्यानंतर रॉयल चॅलेंजर बांबेड विरुद्ध जयगड साई कचरे. नाणेफेक जिंकल्यानंतर गांगेश्वर तळवडे संघानं प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. संघनायकाला ज्यावेळी विचारलं तर त्यांनी सांगितलं की समोरच्या संघाला आम्ही 40 धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू, परंतु सर्व मनसुबे उद्ध्वस्त करण्याचं काम मात्र सौरभ सुर्वेनं चोख केलंय आणि 17 चेंडूमध्ये 58 धावांची झंझावती खेळी आणि त्याला अरबाजनं देखील तितकीच महत्वाची साथ दिली. अरबाज नाईक आणि सौरभ सुर्वेच्या खेळीच्या जोरावरती 5 षटकामध्ये 82 धावांचा डोंगर उभा केलाय आणि 83 धावांचा विजयासाठी पाठलाग कशा पद्धतीने केला जातोय. इस मैदान के आगे की कहानी आप सुनेंगे मेरे साथी कमेंटेटर प्रसाद परब की जुबानी. आज जे जे संघ या स्पर्धेमध्ये सामने खेळण्यासाठी आलेले आहेत त्या सर्व संघांनी सन्माननीय परेश खातू यांची भेट घ्यायची. जे सर्व संघ आलेले आहेत ते सर्व संघाचे संघनायक आपण व्यासपीठावरती परेश खातू यांची भेट घ्यायची.
हॅलो हॅलो वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्यशी सर्वदा. गणपती बाप्पाला नमन करून स्वराज्यात संस्थापक छत्रपती शिवराय यांना सुद्धा मानाचं मुजरार्पण करून सन्माननीय आमदार डॉक्टर राजनजी साळवी यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून कार्यसम्राट चषक 2022 क्रिकेट स्पर्धेचा आज दुसरा दिवस इथे ऑलरेडी सुरू झालेला आहे. एक सत्र समाप्त झाले. दोन संघांमध्ये आपण लढत पाहत आहोत. गांगेश्वर तळवडे विरुद्ध केदारलिंग लांजा. आणि पहिल्याच सामन्यात जबरदस्त एक विस्फोटक फलंदाजी पाहायला मिळाली, ती म्हणजेच केदारलिंग लांजा या संघाची. या संघाने धावाच्या कुठल्या मैदानावर त्या तब्बल 82 आणि आता मात्र 83 धावसंख्येचं लक्ष इथे उभारलं आहे सामना जिंकण्यासाठी गांगेश्वर तळवडे या संघासमोर. दोन्ही संघांमध्ये आपण बघतोय की आपण प्रत्येक संघाला एक मुभा दिली होती की 4-4 आयकॉन खेळाडू तुम्ही रत्नागिरी जिल्ह्यातले तुम्ही घेऊ शकता. आणि आयकॉन खेळाडूचा जबरदस्त भरणा असलेला संघ तुम्हाला पाहायला मिळतो. एखादा आपण जबरदस्त बॅटिंग बघितली केदारलिंग लांजा संघाची. आणि या संघातल्या मात्र जबरदस्त परफॉर्मन्स आपण बघितला तो म्हणजेच सौरभ सुर्वेचा. तर प्ले पंचांचा इशारा येतोय. विश्वनाथ लिंगायत आणि त्याचबरोबर अक्षय पाटील पंचांच्या भूमिकेत कामगिरी पाहतात पहिल्या सामन्यामध्ये. आणि पहिलं षटक घेऊन गोलंदाज सज्ज होईल तो किरण कांबळे, आयकॉन प्लेअर या संघाचा. आणि आघाडीच्या फलंदाज आपण बघतोय अभिषेक यादव. ओव्हरपिच चेंडू होता, व्हेरी गुड डिलिव्हरी. थोडासा ऑप्शनच्या बाहेर चेंडू ठेवला, हलक्या चेंडूला फेकलंय. सिद्धू माने आणि अभिषेक यादव आले आघाडीला डावाला सुरुवात करण्यासाठी. 83 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. मोठी धावसंख्या इथे मात्र मी पाहतात सेट केली आहे. इथे मात्र त्यांना पाठलाग करायचा आहे. आणि त्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग जर करायचा असेल तर आक्रमक फलंदाजीच करावी लागेल, खास करून 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये. ऑन साईडला प्लेस केलंय, बघायचा गॅप आहे. ओ गुड फिल्डिंग. चांगलं क्षेत्ररक्षण. बॅकला तिथे खेळाडू मिड विकेटला होता आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. थोडासा वाईडी सरकला मिड ऑनमध्ये आणि चांगली फिल्डिंग पाहायला मिळते मैदानावर. फलंदाजाने एका सुद्धा सिद्धू माने ऑन स्ट्राईक, लेफ्ट हँडेड बॅट्समन. काही चेंजेस फिल्डिंगमध्ये पॉवर प्ले सुरू असताना. चेंडू हवेमध्ये आहे, मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे. प्रयत्न चांगला आहे, अप्रतिम प्रयत्न. 100ली कॅच घेण्याचा प्रयत्न, ऍटलिस्ट चेंडू तरी पॉज करायचा प्रयत्न होता. संधी धावचीची, कुठल्या प्रकारचा कॉल नाहीये. सिद्धू मानेने अजिबात लक्ष दिलं नाही की स्ट्राईक एंडला कुठल्या प्रकारचा कॉल आपल्याला पाहायला मिळत नाही, तरी सुद्धा त्याने स्ट्राईक एंडला जाण्याचा प्रयत्न केला. आणि या मोमेंटात मी वाटत फलंदाज बाद होतोय धावचीच्या स्वरूपामध्ये. अभिषेक यादव जो आयकॉन खेळाडू आहे त्याच्यासोबत या संघातला लोकल खेळाडू आला होता बॅटिंग करण्यासाठी, तो बाद झाला मैदानावर. तो म्हणजेच सिद्धू माने. न्यू बॅट्समन ॲट नंबर 3 अनिल, आयकॉन प्लेअर अनिल मासी. धावसंख्या धावफलकर आपण बघतोय. अंकी झाले ती एकूण 2 धावा 1 गडी बाद. धावची सुरुवात फलंदाज बाद झाला, सांघिक यश मिळालंय मैदानावर आपण बघतोय केदारसिंग लांजा या संघाला. ओद विकेट. ओव्हरपिच आहे, जबरदस्त क्रॉस बॅटेड शॉट, पण क्षेत्ररक्षक जज करतोय मिड विकेटला. चूक होत नाहीये, ताकद कमी पडली. आयकॉन बॅक टू द पवेलियन, फलंदाज बाद. वेळ करू नका, फिल्डिंग लगेच लावून घ्या. वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. आज सुद्धा मला भरपूर सामने कव्हर करायचे आहेत. काल आपण बघितला स्पर्धेचा पहिला दिवस, पहिली रात्र स्पर्धेची 8:30 वाजून बरोबर 35 मिनिटांनी पहिला चेंडू पडला मैदानावर आणि त्यानंतर स्पर्धा सुरू झाली. आणि शेवट चेंडू जवळजवळ सकाळचे पहाटेचे 5 वाजले होते. आणि त्यानंतर सर्व शेड्यूल तिथे संपलं. एकूण आपण 9 सामने कालच्या दिवसामध्ये कव्हर केले 10 संघांच्या माध्यमातून. एक संघ क्वालिफाय झाला, वैभव वसाहत, पुढच्या फेरीसाठी, आय थिंक उपांत्य फेरीसाठी. त्यामुळे आज तेवढं शेड्यूल आम्हाला लांबवायचं नाही आहे. त्यामुळे प्लीज कॉपरेट करा, सामना लवकरात लवकर सुरू करा. मगाशी माहिती दिल्याप्रमाणे 6:47 मिनिटांनी आज पहिला चेंडू पडलाय. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा गोलंदाज सज्ज.
हो, अप्रतिम अप्रतिम डिलिव्हरी. व्हेरिएशन्स खूप जबरदस्त आहे. एक तर तो उंचपुराचा गोलंदाज आहे, त्यामुळे क्रीजचा खूप चांगला वापर करतोय, लेंथ खूप चांगली वापरतोय आणि फलंदाजाला अक्षरशः संभ्रमात टाकतोय. गुड बॉलिंग. धावसंख्या 2, 2 गडी बाद. किरण किरण कांबळे के के समोर खेळायचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, शॉर्ट कव्हर पॉईंटला चेंडू जातोय, थोडासा डायव्हर्ट होतोय, चेंडू मागे जातोय, तोपर्यंत मिळते ती एकच धाव. अप्रतिम आणि इकॉनॉमिकल षटक पाहायला मिळतं किरण कांबळेचं, ज्या षटकात 2 विकेट्स मिळाल्यात. एक सांघिक यश आहे, एक झेलबाच्या स्वरूपात फलंदाज बाद केलाय. किरणच्या नावावर 1 विकेट आणि फक्त 3च धावा खर्च केल्यात. एवढं जबरदस्त आणि इकॉनॉमिकल षटक पाहायला मिळालं या स्पर्धेमध्ये. दोन्ही दिवसात आपण बघतो की पहिल्या सामन्याची सुरुवात अत्यंत जबरदस्त झाली. काल आपण बघितलं की आकाश सकपाळने खूप इम्प्रेस केलं आपल्या गोलंदाजीतनं. 4 ट्रिक कंप्लीट केली. लवकर निर्णय घ्या आणि सामना लगेच सुरू करा. केदारसिंग लांजा, फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये आपण निर्णय घ्या कुठला गोलंदाज आपल्याकडे आहे जो पॉवर प्लेचं षटक टाकेल. निर्णय घ्या आणि लगेचच इम्प्लिमेंट करून दाखवा. आकाश सकपाळने कालचा दिवस गाजवला. खूप जबरदस्त बॅटिंग केली, बॉलिंग केली. शेवटच्या टप्प्यापर्यंत जबरदस्त झुंज त्याने दिली राज11 संघाच्या माध्यमातून. पण तो संघ कालच्या दिवसामध्ये शेवटच्या टप्प्यात पराभूत झाला. पण जबरदस्त एंटरटेन केलं. वैभव वसात संघाने मात्र बाजी मारली, पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केला. काल आपल्याला 2 असे विक्रम बघायला मिळाले. विकेट हॅट्रिक बघायला मिळाली, अर्धशतक बघायला मिळालं आणि आज सुद्धा आपण बघतोय की आजच्या दिवसाची जेव्हा आजच्या रात्रीची सुरुवात झाली, संध्याकाळी सत्र सुरू आहे आणि अशा मुमेंटला आपण बघतोय पहिला सामना सुरू असताना पहिल्या सामन्यात आपण बघतोय स्पर्धेला दुसरं अर्धशतक. फलंदाज सौरभ सुर्वे, हायेस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर, कारण आपण बघितलं कालच्या दिवसामध्ये दीपकचा जो स्कोर होता तो 12 चेंडूत 50 धावेंचा होता. ऑलराऊंडर क्रिकेटर सौरभ सूर्य गोलंदाजी मार्कवर येतोय. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या, एकानेच कॅप्टन व्हा. आयकॉन खेळाडू असल्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. एकानेच लीड करा. डीप स्क्वेअर लेग आहे. एक खेळाडू वायजिश लॉंग थोडासा मिड विकेटला आहे. सौरभचा पहिला चेंडू ब्लॉक होलमध्ये ऑनसाईडला प्लेस केलाय. एकदा तिथे कंप्लीट झाले, शतशक दूरवरला चेंडू तिथे कव्हर करेल. एकादर समाधान मानावं लागते फलंदाजाला. धावसंख्या धावफलकावर 4. एक वरसाईडला ऍक्शन पाहायला मिळते सौरभ सुर्वेची गोलंदाजीमध्ये. 4 लॉस ऑफ 2. पॉवर प्लेचं दुसरं षटक मार्गस्थ असताना ऑन साईडला प्लेस केलाय, शतशक काय डीप मध्ये. टायमिंग चांगलं झालं होतं पण गॅप शोधू शकला नाही. 2 धावांचा प्रयत्न सुरू आहे आणि 2 धावा इथे उरतात पूर्ण. गुड रनिंग गुड रनिंग गुड रनिंग बिटवीन द विकेट. पंचांवर अपील, 1 शॉटचा इशारा पंचांचा. पंच सिग्नल करतात आय थिंक 1 शॉट. स्ट्रायकिंग एंडला इथे मात्र जेव्हा नॉस्ट्रायकेंडचा फलंदाज स्ट्राईक एंडला आला त्याने बॅट जी ग्राउंडिंग केली ती बिफोर द लाईन होती और ऑन द लाईन, त्यामुळे एकच धाव इथे कन्सिडर केली जाईल. धावसंख्या धावफलकावर 5 धावा, 2 गडी बाद. काल सुद्धा मी उल्लेख केला की नॉट ऑन द लाईन, लाईनवर नाही, लाईनच्या अलीकडे महालक्ष्मी गव्हाणे संघाच्या कर्णधाराने त्वरित स्टेज जवळ यायचंय. महालक्ष्मी गव्हाणे. चला दोन्ही संघांना एक रिपोर्ट करा, प्ले गेमची लिस्ट अपडेट करा. दुसरं सत्र सुरू आहे, दुसरं षटक सुरू, अजून 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. त्यानंतर आपल्याला लगेचच खेळायचं आहे. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जज करतोय आणि ते मात्र कुठलीही चूक करत नाही मिड विकेटला. प्रदीप झेल फलंदाज बाद. भरपूर एंटरटेन केलं. आमच्या आवाजाची काळजी सुद्धा घेतली. खूप चांगलं संगीत त्यांच्या माध्यमातून आपण ऐकत आहोत. तर 5 धावा धावफलकावर 3 गडी बाद. थोडीशी परिस्थिती नाजूक आहे ती म्हणजेच गांगेश्वर तळवडे संघाची. या संघाला मात्र मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 83 धावसंख्या करायची आहे, त्यापैकी फक्त 5च धावा अंकी झाल्यात. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे. हळूहळू आता मात्र विकेटवर आउटफील्डला थोडंसं ड्यू वाढत जाईल. जरी गरमीचे दिवस आहेत पण आपण कालच्या दिवसात बघितलं की भरपूर ड्यू फॅक्टर होता आणि त्या मोमेंटला आपण बघितलं की शेवटच्या काही टप्प्यांमध्ये जे सामने जेमतेम 4 ते 5 सामने आपण बघितले जे कमी धावसंख्येचे पाहायला मिळाले स्पर्धेमध्ये. सिद्धू पाटोळे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय बॅटिंग करण्यासाठी. ऑनसाईडला चेंडूला प्लेस केलंय, मोठ्या फटक्यांपासून पुढे वंचित ठेवलंय. एक खूप चांगली लयबद्ध गोलंदाजी पाहायला मिळते. संधी धावचीची फेक चांगली होते. बिटवीन विकेट स्ट्रॉंग आहे सिद्धू पाटोळे हे दाखवत असताना 2 धावा त्यांनी वेगाने कंप्लीट केल्यात.
आणि धावसंख्या धावफलकर 7. पाकिस्तानच्या सोहेल तन्वीरला बघतोय ती ॲक्शन पाहायला मिळते, पण फक्त सोहेल तन्वीर लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. इथे आपण बघतोय की सौरभ सुर्वे राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करतोय. रिलीज पॉईंट खूप जबरदस्त, आक्रमक आणि खूप सुंदर आहे. कट केल्या चेंडूला, चेंडू थोडासा डायव्हर्ट होतोय, कुठलाही रस दाखवला नाही बॅट्समनने नॉन स्ट्रायककडून. अँड डॉट डिलिव्हरी, इकॉनॉमिकल षटक, जबरदस्त कामगिरी मैदानावर आपण बघतोय. केदारलिंग लांजा वन टू गो. एक चेंडूचा खेळ शिल्लक, शेवटचा चेंडू या षटकातला पॉवर प्लेचा. हवेमध्ये चेंडू, मिस टाइम, क्षेत्ररक्षक दूरवरनं जज करतोय, चेंडूच्या खाली येतोय आणि बघा कॉन्सन्ट्रेशन थोडंसं चुकलंय. विद्युत प्रकाश होता, आपण फलंदाजी करतो किंवा आपण खेळतोय या स्पर्धेमध्ये, अशा मुवमेंटला चेंडू जर जास्त उंच गेला, एकदम सरळ उंच गेला, तशा मुवमेंटला आपण बघतो की सहसा तो झेल टिपला जात नाही. 2 धावा कंप्लीट होत्या चेंडूवर आणि 2 धावाच्या मैदानी धावसंख्या पुढे सरकते. एकूण अंकी झाल्या त्या 9 धावा धावफलकर. खूप पाठी राहिलाय संघ, म्हणजेच गांगेश्वर तळवडे. दोन्ही संघाचे संगणक त्वरित रिपोर्ट करा. महालक्ष्मी गव्हाणे, राजन साळवी फॅन क्लब या दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती आहे. गोष्ट लक्षात ठेवा आपण. 2 षटकाखेर 4.5ची गती, 9 धावा फक्त अंकी झाल्यात. किरण कांबळे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, त्याचा सेकंड स्पेलमध्ये येतोय, गोलंदाजी करण्यासाठी येतोय. पहिल्या षटकात खूप चांगली आणि इकॉनॉमिकल षटक त्याने हाताला अवघ्या 3 धावा खर्च केला, 1 विकेट आपल्या नावावर केली. एक फलंदाज आपण बघतो म्हणजेच धावचीच्या स्वरूपात बाद झाला त्या षटकामध्ये. JTC लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धेचं थेट प्रक्षेपण सुरू आहे. कालचा दिवस मी कालच मगाशीच उल्लेख केला की ओपनिंग डे होता, उद्घाटन दिवस होता. 5 वाजता सर्व आमच्या टीमचं शेड्यूल संपलं. टेक्निकल टीम, स्कोरर, आमचे पंच, आमचे कॉमेंटेटर सर्वांनी मात्र 5च्या नंतर जाऊन घरी विश्रांती घेतली. पंच आणि पंचांनी स्कोरर तर खूप दूरवरून आले. मला असं वाटतं की 1-1.5 तासाचा प्रवास करून मग घरी जाऊन विश्रांती घ्यायला लागली. हो, चांगला चेंडू. मग अशा आल्यालाच मी विश्वनाथशी चर्चा केली की फक्त आज एवढं शेड्यूल आहे की अजून काही सामने सुरू होते. म्हणता रत्नागिरीला टुर्नामेंट सुरू आहेत. तो सुद्धा T20ची टुर्नामेंट एक मॅच कव्हर करून आला. तो सुद्धा आमच्यासोबत अक्षय कळंबेकर आमच्यासोबत आहेत. ते सुद्धा एक T20ची मॅच कव्हर करून आले. दर्शना सुद्धा एक मॅच कव्हर करून आली आहे. त्यामुळे शेड्यूल हेक्टिक आहे. हवेमध्ये चेंडू, लिडिंग एज, विकेट किपर चेंडूच्या खाली, कॉड बिहाइंड, 1 मोर डाऊन, अजून एक धक्का, फलंदाज बाद. विश्रांतीची गरज असतेच, पण अशा ऑफिशियलचं मी खरंच कौतुक करेन. सगळं काही क्रिकेटसाठीच, सगळं काही स्पोर्ट्ससाठीच. 9 धावा धावफलकावर 4 गडी बाद. किरण कांबळेला मिळते ते दुसरं यश. पहिल्या षटकात सुद्धा त्याने 1 गडी बाद केला होता. या षटकात त्याने अजून 1 गडी बाद केलाय. नवीन फलंदाज आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये 6व्या क्रमांकावर बॅटिंगला येतोय आशिष तरळ. नॉस्ट्रा गेला सिद्धू पाटोळे. सामन्यापासून थोडंसं दूर चाललंय गांगेश्वर तळवडे संघ. हो, चांगला चेंडू, सुपर डिलिव्हरी, ग्रीप, रनअप, रिलीज, फॉलो थ्रू जबरदस्त आहे किरण कांबळेकडे, केकेकडे. हे 4 स्टेप्स आहेत गोलंदाजीचे. बघा कसं सुरू करतोय किरण, रनअप, रिलीज आणि फॉलो थ्रू, मॅग्निफिसंट बॉलिंग. जास्त मोठा रनअप नाही किरणकडे, केकेकडे. आपण बघतोय की अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय आणि समोरच्या फलंदाज अक्षरशः संभ्रमात टाकतोय. फुटवर्क नाहीये बॅट्समनकडे. नवीनला फलंदाज आपण बघतोय स्ट्रायकिंग त्याच्याकडनं फुटवर्क आपल्याला पाहायला मिळत नाहीये. आशिष तरळ आणि सातत्याने 2 चेंडू निर्धाव गेले. सिद्धू पाटोळे जातोय, काहीतरी चर्चा करतोय, कारण चर्चा करणं गरजेचं आहे. तुझ्याकडनं काय चुका होत्या, चेंडू तू कशा दिशेने खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि कसा चेंडू निघून जातोय याचं मार्गदर्शन त्याला देतोय. नेक्स्ट बॉल फ्रॉम केके.
लिडिंग एज. यस इट इज. वन मोर डाऊन. पूर्णपणे फर्स्ट हिट झाला बॅट्समन आणि संयम सुटला. यष्टीच्या मागे झेल देऊन तंबूत परतलाय. 5 विकेट डाऊन. फलंदाज बाद. 9 धावेंवर 5वा धक्का. न्यू बॅट्समन मंदार साळवी. ही ऑल्सो आयकॉन प्लेयर. काल आकाश सकपाने मात्र दिवस गाजवला. बॅटिंग बॉलिंग अप्रतिम आणि दर्जेदार परफॉर्मन्स. शेवट सामन्यात सुद्धा आपण बघितलं की छोटीशी हारागिरी महागात पडली. ज्यावेळी त्याने बॅटिंग केली होती 16 धावा एका षटकात त्याने ठोकल्या होत्या आणि अजून एक मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात तो सेलिम डॉनला बाद झाला झेल देऊन आणि तिथे मात्र सामन्याला कलाटणी मिळाली. एकही धाव अशातल्या षटकात अजून खर्च झालेली नाही आहे. मॅग्निफिसंट बॉलिंग परफॉर्मन्स फ्रॉम के. आतापर्यंत या इनिंगमध्ये त्याने 3 विकेट्स घेतलेत. ही ऑल्सो आयकॉन प्लेयर फ्रॉम टीम केदारलिंग लांजा. आयकॉन वर्सेस आयकॉन असं कॉन्टेस्ट मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला आपण बघतोय मंदार साळवी आणि या षटकातला जवळजवळ शेवटचा चेंडू ऑन साईडला प्लेस केलाय आणि ते मात्र असं वाटलं होतं की निर्धाव षटक बघायला मिळेल की काय. हलक्या त्याने चेंडूला प्लेस केलं. एकच धाव मिळते या चेंडूवर पण शेवटच्या चेंडू मिळते ती 1 धाव. अप्रतिम गोलंदाजी या षटकामध्ये. मॅग्निफिसंट बॉलिंग फ्रॉम के. 2 षटकं हाताली धावा खर्च केले तर फक्त 4 आणि 3 विकेट आपल्या नावावर. जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळते ते केचं. 3 षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या दुहेरी अंकात 10 धावा फक्त धावफलकावर. आता फक्त मी म्हणेन फक्त आणि फक्त फॉर्मॅलिटी शिल्लक आहे. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 73 धावांची गरज. इज द बॉलर. चला लवकरात लवकर टॉस कंप्लीट करायचं आहे. 2 षटकं फक्त बाकी आहेत आता मैदानावर. 2 षटकानंतर सामना पण लगेच सुरू करणार आहोत. त्यामुळे रिपोर्ट करा लवकर लवकर टॉससाठी आणि प्लेइंग इनची लिस्ट अपडेट करायची आहे. वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. दोन्ही संघाचे संघनायक महालक्ष्मी गव्हाणे विरुद्ध राजन साळवी फॅन क्लब. गोलंदाजी मार्कवर आयकॉन प्लेअर निवृत्ती भोसले. स्ट्राईक एंडला मंदार. शॉर्ट ऑफ लेंथ होता. अवे फ्रॉम द बॉडी कट करण्याचा प्रयत्न अँड डॉट डिलिव्हरी. नीरस सामना. अजिबात काय मजा उरलेली नाही सामन्यामध्ये कारण चेंडू आपण बघतोय 11 शिल्लक आहेत आणि त्याचा धावा करायच्या आहेत. बोट फिरवली फिंगर रोल केली चेंडूच्या भोवती. लेग ब्रेक पाहायला मिळतोय. चांगला चेंडू. एक्स्ट्रा बाउन्स सुद्धा पाहायला मिळतो. वाईटचा इशारा पंचांचा. धावसंख्या 1 ने ऍड होईल. धावफलक आपण बघतोय म्हणजेच 11 धावा. समोर एक्झिक्यूट केले. वाडीश लांगोला क्षेत्ररक्षक जज करतोय. डोक्यावरून फ्लाय होईल. षटकार. षटकार ठोकलाय. धावसंख्या एका षटकाच्या मध्ये अंकित झाली ती 17 धावा धावफलकावर. 17 ऑन स्कोर कार्ड. निवृत्ती भोसले मंदारच्या समोर. लोअर फुलटा चेंडू होता. अजिबात ओळखू शकला नाहीये. परफेक्ट यॉर्कर डिलिव्हरी आणि फलंदाज बाद. क्विक रिप्लाय. मैदानावर आपण बघतोय की चक्क 6वा गडी म्हणजे अर्धा डझन फलंदाज बाद झालेत मैदानावर. बॅट्समन लगेच पाठवा. 6वा फलंदाज बाद. धावसंख्या अत्यंत माफक आहे धावफलकावर. फक्त आणि फक्त 17 धावा. पहिल्याच सामन्यामध्ये एक जबरदस्त सुरुवात आपल्या संघाला मिळवून दिली आहे. ती आपण बघतो मध्ये आतमध्ये केदारलिंग लांजा या संघाने तब्बल 82 धावा कुठल्या या संघाने 5 षटकांच्या सामन्यामध्ये.
83 धावसंख्येचं लक्ष ठेवलं आहे ते म्हणजेच गांगेश्वर तळवडे संघासमोर, ते मात्र पूर्णपणे त्यांना मात्र त्या लक्ष्यापासून दूर ठेवलं आहे. डॉमिनेट केलं आहे गोलंदाजांनी, खास करून किरणची गोलंदाजी. 2 षटकं, फक्त आणि फक्त 4 धावा, 3 विकेट. हा इम्पॅक्ट राहिला किरण कांबळेच्या गोलंदाजीतला. आणि पहिल्या सत्रामध्ये जबरदस्त विस्फोटक अंदाजमध्ये बॅटिंग आपण बघितली आणि स्पर्धेतलं वैयक्तिक अर्धशतक झळकवलं आणि सर्वाधिक धावसंख्या वैयक्तिक नोंदवली ती सौरभ सुर्वेने. अवे फ्रॉम द बॉडी, थोडासा लांब ठेवला चेंडूला आणि बॅट्समन बॅक टू द पॅव्हिलियन, कॉट बिहाइंड, फलंदाज बाद. 7व्या गडी बाद होतोय मैदानावर तो गांगेश्वर तडवडे संघाचा. नवव्या क्रमांकावर फलंदाजीला येते फलंदाज बॅटिंग करण्यासाठी. सुनील पाटोळे, प्रशांत आंबेकर नवीन आहेत फलंदाज. सुनील पाटोळे सुद्धा तंबूत परतलाय 9व्या क्रमांकावर. फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहे, 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 66 धावांची गरज. गोलंदाज सज्ज पुन्हा गोलंदाजी मार्कवर. या षटकामध्ये आपण बघतोय निवृत्ती भोसले, फिंगर रोल केले, अप्रतिम चेंडू, खूप चांगला लेग ब्रेक चेंडू हाताळलाय, मिडल स्टिकवर टाकून चेंडूला बाहेर वळवलंय. गुड बॉलिंग. हा चेंडू ऑप्शनच्या बाहेर आहे, ऑप्शनच्या खूपच बाहेर आहे. पंचांचा इशारा वाईटचा. दिशेवर नियंत्रण ठेवू शकत नाहीये. वेगवान चेंडू, बॅक टू द बॉलर अँड डॉट डिलिव्हरी. षटक समाप्त. 4 षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या अत्यंत माफक आहे धावफलकावर. आता मात्र शिल्लक आहे ते 6 चेंडू, गरज आहे ती 65 धावेंची. 6 बॉल अँड 65 टू विन. 1 साइडेड मॅच, एकतर्फी लढत, एकतर्फी झुंज. प्रतिकार करण्याची संधी दिलीच नाही, खास करून किरण कांबळेने. त्याच्या समोर फलंदाजी करताना आपण बघतोय की सर्व फलंदाजी नांगी टाकली. 3 फलंदाज त्याने बाद केले. त्याच्या षटकात एक धावची सुद्धा फलंदाज एक बाद झाला आणि त्यामुळे आपण बघतोय थोडासा एकतर्फी सामना. आय थिंक चला लवकरात लवकर रिपोर्ट करायचं आहे. कॅप्टन आले असतील तर. महालक्ष्मी गव्हाणे आणि त्याचबरोबर राजन साळवी फॅन क्लब दोन्ही संघांनी रिपोर्ट करा टॉससाठी. वैभव गोलंदाजी मार्गवर येतोय. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. लिडिंग आहे चेंडू हवेमध्ये आणि विकेट किपरच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होतोय. एकच धाव मिळते या चेंडूवर. मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या अंकित झाली 19 धावा धावफलकावर. 5 आणि 64चं समीकरण. 5 चेंडू 64 धावा. ऑन साइड चेंडूला प्लेस होतोय. प्रत्येकाचा मात्र चेंडूवर एक धाव घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. आक्रमकता अजिबात पाहायला मिळते. त्यांना माहिती आहे की सामना आपल्या हाताने निसटला तरी सुद्धा प्रयत्न ते करताना दिसत नाहीये दोन्ही फलंदाज. वैभव पुढचा चेंडू घेऊन लेफ्ट आर्म ऑन साइडला, अप्रतिम फटका लक्षात आणून दिली आहे खेळाडूने. बाप, चांगला प्रयत्न, अप्रतिम एफर्ट डीप मध्ये. त्याला हाताला चेंडू ब्रश होऊन निघून जातोय. बघायचं पंच काय सिग्नल करतायत. चौकार आहे की षटकार आहे. षटकार. एक्झिक्यूट केलाय. बॅक टू बॅक. व्हॉट अ शॉट इज दॅट. अजून एक दमदार आणि दर्जेदार फटका. 6 धावा. मंजिल मिले या ना मिले ये तो अलग बात है, हम कोशिश भी ना करें ये गलत बात है. आणि ते प्रयत्न सुरू आहेत, काय हरकत नाहीये. पण चांगली बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. कट केल्या चेंडूला शतशक आहे तिथे. चेंडू स्टॉप केलाय. चांगला फटका एक्झिक्यूट केला. पण बघतो मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग केला सिद्धू पाटोळेने. दोन अप्रतिम षटकार.
हे फटके खूप अगोदर येणं गरजेचं होतं, पण आपलं पोटेन्शियल दाखवतोय सिद्धू पाटोळे. गुड बॅटिंग. एक चेंडू 51ची गरज आहे. हवेमध्ये चेंडू, खेळाडू जवळपास कोणी नाही आहे, वेगाने चेंडू ट्रॅव्हल होतोय डीपमध्ये आणि चेंडू कव्हर होईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली आहे चेंडूवर सिद्धू पाटोळेने. एकोणपन्नास धावेने सामना खिशात टाकलाय, खूप मोठ्या फरकाने खिशात टाकलाय सामना तो केदारसिंग लांजा या संघाने. हार्डलक गांगेश्वर तळवडे टीम, आणि नेक्स्ट मॅचसाठी ऑल द बेस्ट टू केदारलिंग लांजा या संघाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. या सामन्यावरच्या पुरस्कार आपण लगेच जाणार आहोत. खूप जबरदस्त आणि अर्धशतक आपण बघितलं या सामन्यामध्ये. या गाव मराठीतला एक उत्कृष्ट प्लॅटफॉर्म दिला आहे आणि चांगली फलंदाजी करायची संधी पण मिळाली आणि बऱ्याच दिवसानंतर एक अर्धशतक पाहायला मिळाले, त्याबद्दल धन्यवाद. या मैदानावरती तुम्ही पहिल्यांदाच खेळताय का याच्या अगोदरती या मैदानावरती तुम्ही खेळलाय? या मैदानावरती खेळलो तर नव्हतो, परंतु 2 मॅच अंपायर केल्या होत्या. एक दर्जेदार स्पर्धा आपण पाहतोय. शिवसेना युवासेना आयोजित माननीय आमदार राजनजी साळवी पुरस्कृत कार्यसम्राट चषक, आणि या कार्यसम्राट चषक स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस होता आणि दुसऱ्या दिवसातील पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला